हॅलो, नमस्कार. मी रुपाली तुमचं स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे शनिवार आणि शनिवार म्हणजे बऱ्याच जणांना सुट्टीचा दिवस वाटतो. तर आजचा माझा दिवस कसा गेला हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ब्लॉग कंटिन्यू पाहावं लागेल. सकाळी डोळे उघडल्यापासून रात्री झोपेपर्यंत एका आईचा दिवस, एका गृहिणीचा शनिवार कसा जातो नेमका हे जाणून घ्यायचं असेल तर आजचा ब्लॉग कंटिन्यू पहा. माझ्या दिवसाची सुरुवात ना नेहमीप्रमाणे लवकरच झाली. सगळे उठायच्या आधी थोडं काम मला उरकून घ्यायचं असतं. आधी चहा, मग नाश्त्याची तयारी सुरू केली. स्वयंपाकघराबरोबर घरची आवराआवर, साफसफाई आणि बाकीची कामंही असतात. काही वेळा वाटतं दिवसाचे 24 तासही कमी पडतात. जसं मी मगाशी म्हटलं, की गृहिणीला फक्त स्वयंपाक करणं एवढंच काम नसतं, तर घरातील इतरही कामं असतात. तर आज शनिवार होता. माझं स्वयंपाकाचं वगैरे आवरून झालं, जेवण झालं आणि त्यानंतर मग देवघरातल्या खाली जो ड्रॉवर आहे, तो क्लीन करायला घेतला. आता हे कपाट मला गावी जायच्या आधी मी स्वच्छ केलं होतं आणि आल्यापासून हे मला क्लीन करायचं होतं. पण पॉसिबलच होत नव्हतं, कारण रोज काही ना काही वेगवेगळी कामं येतच होती. सो फायनली आज मी विचार केला आहे, की हे क्लीन करून घेते. कारण आता लवकरच मुलांची रेग्युलर स्कूल चालू होणार आहे आणि रेग्युलर स्कूल चालू झालं ना, की आपली खूप जास्त धावपळ असते आणि या इतर गोष्टींना म्हणजेच एक्स्ट्राच्या कामांना अजिबात वेळ मिळत नाही. आता हे सगळं मी काढून घेतलं आणि त्यानंतर व्यवस्थित ते सगळं पुसूनही घेतलं. आता बऱ्याच जणांना असं वाटतं शनिवार म्हटलं, की थोडासा आराम, थोडं शांतता या सगळ्या गोष्टी असतात. खरं तर ना शनिवार म्हणजे एक्स्ट्रा कामं करण्याचा दिवस आहे. म्हणजे घरातली इतर कामांसोबत एक्स्ट्राची जी काही कामं असतील, तर ती सुद्धा करायची असतात. आता मी फक्त एक गृहिणीच नाही राहिली आहे, एक आईच नाही राहिली आहे, तर एक मी बिझनेस करणारी स्त्रीसुद्धा आहे. घरासोबत मला माझा साडीचा बिझनेसही आहे. ऑर्डर्स तपासणं, साड्या फोल्ड करणं, पॅकिंग करणं हे सगळं काम करताना मला ना खरंच खूप आनंद मिळतो, समाधान मिळतं आणि हे सगळं ना तुमच्या आणि फक्त तुमच्या प्रेमामुळे हा प्रवास जो आहे ना, पुढे चालत आहे. तर या गोष्टींना सुद्धा ना मला दिवसभरामध्ये वेळ काढावा लागतो. तर आज शनिवार होता आणि त्याचमुळे हे सगळं घेऊन मी बसली होती. रोजच्या रोज तर ही कामं असतातच, पण शनिवारी थोडा अधिक वेळ मिळतो, त्यामुळे हे सगळं घेऊन मी बसली होती. आता दुपार झाली तरी कामं काही संपलेली नसतात, पण थोडासा वेळ का असेना आपल्या स्वतःसाठी काढण्याचाही मी प्रयत्न करते. त्यामध्ये ना मला ज्या आवडणाऱ्या गोष्टी आहेत त्यासुद्धा मी करत असते. म्हणजे मला पुढचं प्लॅनिंग काय असेल, ब्लॉगचं का असेना किंवा मग बिझनेसचं का असेना किंवा इतर गोष्टींचं, ते सुद्धा मी करत असते. वरच्यावर थोडासा वेळ काढून मला हे लिखाण करायला खूप आवडतं. प्रत्यक्षात तुम्ही पाहिलत ना, तर माझ्या खूप साऱ्या डायऱ्या, खूप साऱ्या वह्या आहेत. बरेच जण मला विचारतात सुद्धा, की "तू दिवसभर यामध्ये काय लिहीत असते?" पण बऱ्याच गोष्टी असतात, ज्या मनातल्या आपण वहीवरती उतरवत असतो. तर इथे आता संध्याकाळ जवळ-जवळ झाली होती आणि मला ना लिंबू पाणी प्यायची इच्छा झाली होती. कारण खूपच जास्त डिहायड्रेट फील होत होतं आणि त्याचमुळे ते मी लिंबू पाणी पिऊन घेतलं आणि त्यासोबत ना सब्जाचं बी जे भिजवून ठेवलं ते सुद्धा टाकून घेतलं. आता संध्याकाळी इतकी सुरुवात छान झाली होती संध्याकाळची, त्यामुळे म्हटलं चला 1 कप चहा तर घेऊया. खरं तर 1 कप नाही घेत मी चहा, थोडासाच घेते. पण थोडासा चहा मला गरजेचा वाटतो, कारण ना पुढची कामं करायला ना अजिबात मग फ्रेश वाटत नाही. आता स्वयंपाकघरातली बरीचशी कामं जी असतात ना, आपल्या गृहिणींची ती दिवसभर चालूच असतात. खरं तर स्वयंपाक हा थोड्या वेळासाठी असतो, पण त्याची तयारी जी असते ना, ती दिवसभर काही ना काही चालूच असते. तर इथे आता मला भेंडीची भाजी बनवायची होती, त्यासाठी ती भाजी चिरून घेतली. तोपर्यंत ना मुलांचं झालं, की "मम्मा भूक लागली काहीतरी खाऊ दे." आणि मुलांना ना घरातलं स्वयंपाकातलं काहीच खायचं नसतं, तर त्यांना चटपटीत काहीतरी वेगळं खायचं असतं. आता पॉपकॉर्नची 2 पॅकेटं घरी होती, तर छान त्यांना ना पॉपकॉर्न बनवून दिले आणि त्यानंतर मग पुढच्या कामांना मी सुरुवात केली. खरं तर शनिवार आणि रविवार आरामाचा दिवस असतो, पण एका गृहिणीने काहीने जर आराम केला, तर येणारा पुढचा आठवडा तिच्यासाठी खूप जास्त टफ होऊन जातो. त्यामुळे शनिवारपासूनच थोडी-थोडी पुढच्या आठवड्याची तयारी म्हणजेच प्रिपरेशन करायला सुरुवात करते. आता उद्या मला मेदूवडे बनवायचे होते, त्यासाठी हे वाटण करून घ्यायचं होतं डाळीचं आणि त्यासोबत ना हे जामून 2-3 दिवस झाले होते मी आणून ठेवले. त्यातले बरेचसे खाऊनही झाले होते. तर आता मला जामून शॉट जो होता ना, तो ट्राय करायचा होता आणि त्यासाठी मग हे जामून जे आहेत ते मी व्यवस्थित असे स्मॅश करून त्याची प्युरी बनवून एका डब्यात ठेवणार आहे आणि मग उद्या याचा जामून शॉट बनवणार आहे मी. आता मी एक आई जरी असली, गृहिणी जरी असली, तरीसुद्धा ना माझ्या हेल्थची जबाबदारीसुद्धा माझ्यावरच आहे. मला लो बीपीचा खूप जास्त त्रास आहे. त्यामुळे ना हा ज्यूस माझ्यासाठी खूप जास्त इफेक्टिव्ह ठरतो. हा ज्यूस जर मी रोजच्या रोज सकाळी पियाली, त्यानंतर मला दिवसभरात ना खूप सारी एनर्जी राहते.
आणि त्यासाठीच मग हा ज्यूस मी पुढच्या 2-4 दिवसांसाठी बनवून ठेवते. आणि त्यासाठीच मी इथे मिक्सर लावायला घेतला. थोडंफार प्युरी बनवली आणि त्यानंतर मिक्सरही बिघडला. मग पुन्हा चालू करून थोडंसं ट्रिक लावून हा मिक्सर जो आहे तो पुन्हा चालू केला. खरं तर आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलं त्याहीपेक्षा जास्त कामं मी आजच्या दिवसामध्ये केली होती. पण सगळ्याच गोष्टी व्हिडिओमध्ये दाखवणं, शेअर करणं शक्य नाही. त्यामुळे जितकं पॉसिबल झालं मी तुमच्यासोबत शेअर केलं. आजचा माझा शनिवारचा दिवस हा खूपच जास्त धावपळीचा, दगदगीचा आणि थकव्याचा होता. तरीसुद्धा ना मनात एक समाधान होतं, की खूप साऱ्या गोष्टी मी आज केल्या होत्या. अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल.